बैलगाडी घेऊन यायचा, परंतु ते टेंबी नाक्यावरच्या आपल्या मारवाड्यांनी 2 एकर जागा लिहून घेतल्या आणि मग 12 एकर जागा नावावर केल्या. ही सगळी परिस्थिती वडवली असेल, ओला असेल, सगळीकडची परिस्थिती मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. तर आपल्या लोकांकडे शिक्षण नसल्यामुळे कशा प्रकारे फसवणूक करून 2 एकरची 12 एकर, 12 एकरची उद्या आणखी 25 एकर कशी करता येईल एक काढून ना, तलाठ्याला हाताशी धरायचा एजंट असतात आपल्या समाजातील लोक, किंवा विकत नसला तरी कशा प्रकारे विकायला लावायचं आणि अशा प्रकारे जमिनी मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या. मी परवाच्याच आमच्या एका कार्यकर्त्याच्या मीटिंगमध्ये तेच सांगितलं का एक माणूस मोठा होऊन नाही चालणार, तर आपल्याला सर्वसाधारण गोरगरिबाच्या मुलांना चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे. तो सुशिक्षित झाला पाहिजे. तो सुशिक्षित होऊन त्याला कळलं पाहिजे काय चांगलं आणि काय वाईट आहे ते कळलं पाहिजे. इतर गोष्टी असतात ज्याच्या मुलीबाळी आहेत, मुलीबाळी करणे देणे या आपापल्या समाजाच्या दिल्या पाहिजेत, परंतु माणूस म्हणून आपण सर्वजण एक आहोत. आपल्याला 2 डोळे 2 हात आहेत, मग कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा एक असण्यापेक्षा आपण सर्वजण मानवतेच्या दृष्टीने एक आहोत. त्यामुळे आपण आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे. मी गमतीने सांगितलंय का बाजूच्या श्रीरामपूरच्या एका मुलीला 25 लाख रुपये निलेश सांबरेने MBBS ला दिले. मग म्हटलं तेव्हा ज्यांच्याकडे उद्या माझ्या सहित संपूर्ण आपला भारोडे गाव म्हणजे माझ्या मोनिका सहित अंजूर गावचे जे ग्रामस्थ इथे बसलेले आहेत, आपल्याला सर्वांना विकत घेणारी माणसं या समाजामध्ये इतका पैसा असणारी माणसं आहेत, परंतु त्यांना असं वाटतं की पैसा आहे म्हणजे 10 पिढ्या आपण जगू का आणखी 200-500 वर्ष जगू. तर असं नसतं. जो चांगलं काम करेल ते कामाचा इतिहास नेहमी नोंद करत असतो. तिथे बोलताना ऍडव्होकेट हेमा बोलल्या, अत्यंत सज्जन मुलगी. आमच्या विशाल वकिलांचे नातेवाईक मी बघत होतो, ठाण्याला आपल्या ऑफिसमध्ये काम करत होती, केसेसचं अनेक काम करत होती. माझंही स्वप्न का बाबा ती न्यायाधीश झाली पाहिजे आणि आजही तिला मी बोलून दाखवलं का उद्या पुढची संधी तू आम्हाला या गावची दिली पाहिजे. आज दिव्याच्या रूपाने पहिली संधी तर आपल्याला म्हणजे दुसरी ती देईल, परंतु मी महत्वाचं यासाठी आलेलो आहे. लग्न खूप आहेत, प्रत्येक ठिकाणी फिरायचं असतं, परंतु इथे बसलेल्या माझ्या छोट्या बालबच्चे आहेत. आज मोठ्या संख्येने इथे ताया बसलेले आहेत, तायांच्या मुली बसलेल्या आहेत. तायानं मुलींना सांगा आता स्वप्न मोठं बघा. एक दिव्या जर तिच्या प्रयत्नाने जर ती उद्या पोलीस होऊ शकते, ती 5 वाजता उठून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेहनत करून ती पोलीस होऊ शकते, ते इथे बसलेल्या तायांना दादांना विनंती करतो, या मुलींना सांगा स्वप्न मोठी बघा. त्या आजपासून जर 12 तास मेहनत घेतल्या तर UPSCच्या रिझल्टमध्ये पुढच्या 10 वर्षानंतर आज 5वी 6वीला असतील त्या 21व्या 22व्या वर्षी याच आपल्या ताया UPSCच्या रिझल्टमध्ये देशामध्ये टॉपर असतील. हा विश्वास आपल्याला मी देतोय. 100% सांगतो. ज्याप्रमाणे रेती काढायला आपण मेहनत करत होतो, का किती खोल पाणी राहिलं तरी रेती काढले जायचे, मासे विकले जायचे. अनेक आपले बांधव, तुम्ही काय ना आम्ही काय वेगळे नाहीत, सगळेजण दारूचे धंदे करायचे, ताडी विकायचे. ते त्या काळामध्ये आपण पोलिसांचा चुकून ते धंदे करत होतो. तर आपल्यामध्ये मेहनत करण्याची वृत्ती आहे. मेहनत करून आपण चांगल्या प्रकारे संसार चालवत होतो. आपली फसवणूक जेव्हा आपल्यातीलच लोक सांगतात घर बांध, यांनी घर बांधला, तू कधी बंगला बांधशील, मग जमीन विकायला लावतात. तो नोकरीवाला असतो किंवा तो व्यवसायवाला असतो आणि मग आपल्या घरातली बायको आपल्या मागे लागते, जमीन विकली पाहिजे, आपला पण बंगला झाला पाहिजे, आपल्याकडे पण सोनं आला पाहिजे. तिथे आपण फसतो. परंतु आज आता आपल्याला सगळ्यांना मेहनत करायची वेळ आलेली. मी येताना भाऊना विचारलं की या गावच्या जमिनी तर चांगल्या शाबूत दिसतात, लोढा फोडा कोण दिसत नाही. ते बोलले तसं नाही ना, लोढा आणि तो कोणता सुजित सिंग या दोघांनी बऱ्यापैकी जमिनी घेतल्या आणि हा बुलेट ट्रेन गेली त्याच्यामध्ये त्यांनाच पैसे मिळाले. हे ऐकून कुठंतरी वाईट वाटतंय. आणि काय भावात जमिनी गेल्या तर 10-10 हजार रुपये एकराने गेल्या. मला एक किस्सा माहित होता का लोढाची जमीन विकताना 10,000 रुपये मिळायचे एकरी, परंतु ही किस्सा आज ऐकला का 10-10 हजार रुपये एकराने जमिनी विकल्या गेल्या. ही आपल्यासाठी दुर्भाग्याची. ही तुमचीच गोष्ट नाही, आमच्या गावाला पण हीच परिस्थिती. आमच्या गावाला पण उद्या 4,000 रुपयांनी वडिलांनी विकलेली जागा मला 40 लाख रुपये एकराने घ्यायला लागलेली. आता ही परिस्थिती सगळ्याकडे. त्याला कारण आपला समाज अज्ञानी आहे. आमच्या घरी आईला सोनं घ्यायचं म्हणून वडिलांनी जमीन विकली असेल, घराला प्लास्टर करायचं म्हणून विकली. या सत्य परिस्थिती मी बघितलेली आहे. त्यामुळे आपल्याला शिक्षण हे प्रत्येकाला दिलं पाहिजे. मगाशी निवेदकांनी सांगितलं, आपण सांगाल तर अरुण पाटलांची शाळा आहे, तिथं एक 150-200 पोरं आपण द्याल तर पोलीस व सैन्य भरती, त्याचबरोबर गट कडच्या ज्या नोकऱ्या दरवर्षी 36 प्रकारच्या निघतात, त्यासाठी मी 12 महिने 24 तास आपल्याला अकॅडमी खुली करून देईन. अरुण पाटलांच्या परवानगीशिवाय बोलतो, ते 100% करून देईन. त्याचबरोबर इथे बसलेल्या तायांना इतकंच सांगतोय की या आता बसलेल्या मुली आहेत,
या एक दिव्याकडे बघून अनेक दिव्य स्वप्न पाहतील आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी जिजाऊ त्यांच्याबरोबर तुमच्याप्रमाणे कुटुंबाप्रमाणे असेल हा शब्द आपल्याला देतो. निवडणुका येतात जातात. आपलं तर स्वप्न आहे का 5 वर्षाचा सरपंच असतो, 5 वर्षाचा आमदार असतो, खासदार असतो, जिल्हा परिषद सदस्य असतो, पंचायत समिती, परंतु वयाच्या 21व्या वर्षी एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा जर कलेक्टर झाला तर तो मरे तिथपर्यंत किंवा तो मेल्यानंतर सुद्धा त्याच्या घराला कलेक्टरचं घर म्हणून लोक नावाजली जातात. आमदार खासदार आम्ही भरपूर बघितले, आपण शिंगडा साहेब बघितलेले आहेत, सौरा साहेब बघितलेले आहेत, अनेक लोक बघितली, पण त्याच्यानंतर त्यांचं काय होतं पद गेल्यानंतर तेही तुम्ही आम्ही बघितलेले. आपल्याला अशा ध्रुवताऱ्याप्रमाणे आपल्या मुलांना बसवायचंय. इथेच नाही देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आपला हा स्थानिक माणूस, स्थानिक भूमिपुत्रांचा मुलगा मुलगी केली पाहिजे. हे स्वप्न दाखवण्यासाठीच नाही तर ते स्वप्न पूर्ततेसाठी जिथे गरज लागेल तिथे एक तुमचा भाऊ म्हणून मी असेल हा आपल्याला शब्द देतो. परवाच्या मीटिंगमध्ये असंच मी सांगितलं, आमच्या एका कार्यकर्त्याला लगेच राग आला. असं काही नसतं. जातीपाती धर्माच्या भीती ह्या आपल्याला लग्न आणि ह्या गोष्टीसाठी वापरायच्या असतात. आपण सर्वजण एक आहोत. आपण एक नसल्यामुळं मी वारंवार ठाण्याला सांगत असतो, कुठे आहेत आपण काय लढायला एकमेकाचे डोके फोडायला आहेत? आपण झालाय का कोण आपला मंत्री झालाय, आमदार झालाय, खासदार झालाय? आपण ठाणे पालघर जिल्ह्यातली लोक आहोत किंवा कोकणाच्या 5 जिल्ह्यातले स्थानिक जे मोठे समाज आहेत त्यातील किती लोक पुढे बने गेलेत? एक HS पाटील महापौर झाले होते, फक्त अनंतरे झाले होते. त्याच्या पलीकडे कोण झालंय आपला पुढे? तर ते सगळ्यांना पुढे नेण्यासाठी आपली पोरं प्रशासनातही मोठ्या दर्जावर गेली पाहिजेत. जेव्हा आपले मुलं प्रशासनामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती देशात नव्हे तर जगात जातील त्यावेळेसच खरा आनंद आपल्याला मिळेल. मी नेहमी सांगत असतो का खासदार होऊन, आमदार होऊन, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान आपण होऊ का नाही माहिती नाही, परंतु पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी विद्यार्थिनी या आपल्या मातीतून जातील हा विश्वास मी आपल्याला देतोय. अजिबात नकारार्थी दृष्टिकोन डोळ्यामध्ये घेऊ नका. ज्याप्रमाणे फक्त दिव्यांनी 12 तास अभ्यास केला तशा प्रकारचेच आपल्या घरामध्ये मोबाईलवर बोलणं, टीव्ही, आपापसातला नवरा बायकोचे वाद हे टाळा किंवा मोठमोठ्याने बोलणे. विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासाकडे फोकस करा. आपण जेवढे विद्यार्थी इयत्ता 8वी नंतर जे स्वप्न पाहतील, ज्याला कलेक्टर व्हायचे, डॉक्टर व्हायचे, IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर व्हायचे, न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश व्हायचे किंवा CA व्हायचे, जेवढे विद्यार्थी विद्यार्थिनी द्याल, संध्याकाळचा टाइम आहे, त्यांनी पाहिलेलं स्वप्न, तुम्ही पाहिलेलं स्वप्न एक पैसाही, एक इंचही जमीन न विकता पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु स्वप्न मोठी पहा आणि मोठे स्वप्न पाहण्यासाठी सातत्य ठेवा अभ्यासाचं. एवढंच आपल्याला मी सांगतोय. आपल्याला उदाहरणात पाहिजे असतील तर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते डॉक्टर राजेंद्र भारुड. ते तुमच्या आमच्या आगरी कुणबी कोळ्यांपेक्षा अत्यंत आदिवासी समाजात त्यांनी जन्म घेतला होता. जन्म घेऊन आईच्या पोटात असताना वडील गेले, आजूबाजूच्या शेजारने काका सांगायला लागले काय पाडून टाका, आता हे बाप गेलं तर आता काय ठेवायचं. परंतु मावशीने सांगितलं, त्या मुलाला जन्माला दिला. आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा अत्यंत गरीब परिस्थिती. का अगदी रोजगार हमीला आई आणि मावशी कामाला जायचे, हे रडायचं झोलीमध्ये, तर याला रडू थांबवण्यासाठी दारू पाजली जायची आणि झोपवलं जाते. तेच राजेंद्र भारुड पुढे शिकतात, नवोदयाला शिक्षण घेतात, डॉक्टरकीसाठी मुंबईत येतात. मुंबईत येऊन पुढे UPSCचा अभ्यास करून जेव्हा कोविड सारखा महाकाळ असताना नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर होतात आणि तिथल्या लोकांचा जीव वाचवण्याचं काम करतात. दुसरं उदाहरण आपल्या जिजाऊचं घ्यायचं झालं तर कोल्हापूरहून आलेले स्वप्नील मानेसारखा तरुण 2018च्या मे महिन्यामध्ये आपल्याकडे येतात. आई लहानपणी गेल्या होत्या, वडील इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना गेले. त्यांनी स्वप्न पाहिले UPSC करायचे. त्याच्या पाठीमागे एकदम निर्भीड त्याच्या घरच्यांच्या सख्या मोठ्या भावाप्रमाणे जिजाऊने साथ दिली. आज UPSC होऊन पश्चिम बंगाल कॅडरला IPS ऑफिसर म्हणून नोकरी करतात. दुसरं उदाहरण, इथं बसलेल्या अनेक आमच्या भगिनी सांगतील गरीबी आहे, आम्ही काय करणार, आमच्या मागे इतकं संकट आहे, नवरा दारू पितो किंवा परिस्थितीत नाही किंवा इतर गोष्टी आहेत. 19 वर्षाची तुमच्यासारखीच एक ताई ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये राहत असताना गुन्ह्यागोविंदाने संसार होत असताना 2.5 महिन्याचं पोटात बाळ असताना पती जातो. त्या मोहिनी बारमाल या तरुणीला लोकांची धुंडी भांडी करून बाळाचं दूध देण्याचं काम करत होती, विकत दूध घेऊन पाजण्याचं काम करत होती. ती मोहिनी बारमाल जेव्हा ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते, पोलीस भरतीला उशीर असतो, तिला अभ्यास करण्याचे जिजाऊ पैसे देते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलाची 800 जागांची भरती निघते. त्यामध्ये 119 विद्यार्थी आपल्या अकॅडमीचे लागतात. आज दादर सब स्टेशनला मोहिनी बारमाल काम करते. अनेक उदाहरणं आपल्याला देऊ शकतो. तशी दिव्याताई, तशी जव्हारवरून आई वडील लग्न करून देतात म्हणून पळून आलेली मुलगी पुढे 6 महिन्यात पोलीसची वर्दी घेऊन जाते. अनेक तुम्हाला शेकडोची उदाहरणं आपण देऊ शकतो का जी स्वप्न मुलांनी पाहिलेत. इथे बसलेल्या आमच्या ताई जेवण बनवून द्या,
त्यांचा मुलगा तर एकदम हारला होता का आता मी करणार नाही पोलीस भरती. म्हटलं बाळा तू बिंदास अभ्यास कर. तोही आता पोलीस भरतीमध्ये कुठे नवी मुंबईला झाला का, नवी मुंबईला पोलीस झाला. असे अनेक उदाहरण, परंतु नुसता पोलीस होऊन आपलं पोट नाही भरणार. आपल्याला डीवायएसपी आपले झाले पाहिजेत, IPS ऑफिसर आपले झाले पाहिजेत, प्रांत तहसीलदार. आपण बघितलं भिवंडीचा जमीन घोटाळा इतका मोठा होता का 3-3 प्रांतांना डायरेक्ट डिस्मिस करून टाकण्यात आलं. प्रांत हे अगदी कोतवालाप्रमाणे राजकीय लोकांच्या मागे लागून ज्याच्या जमिनी वेगळ्या आणि बोबलला भरताना देत होते. हे सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला आपल्यातील विद्यार्थ्यांनी तहसीलदार झाले पाहिजे. मी सांगत असतो गावचा तलाठी ग्रामसेवकापासून CO कलेक्टर पर्यंत, गावच्या पोलीस कॉन्स्टेबल पासून SP पर्यंत प्रत्येक स्तरावरती आपल्याला आपला माणूस पोहोचला पाहिजे. प्रत्येक गावाची ओळख ही आता पुसून टाकायची का दारू विकणारा गाव, रेती विकणारा गाव, आमच्या जमिनी लुटणाऱ्यांचा आम्ही शोषित गाव, हा गाव या कलेक्टरचा गाव, हा गाव या इन्स्पेक्टरचा गाव, हा गाव या प्रांताचा गाव, अशा प्रकारची ओळख तुम्हा आम्हाला निर्माण करायची. आता काय निवडणुका आल्यात नाही. मी परवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं, मी आजही सांगतो, मी भविष्यात कुठली निवडणूक लढवीन हे मला माहिती नाही, परंतु माझा एक स्वप्न आहे. जसं दिव्याचं स्वप्न आहे का पोलीस व्हायचं, त्याप्रमाणे माझं स्वप्न आहे का या कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये कुठल्याही माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबता कामा नये आणि कुठल्याही माऊलीला आधारासाठी तिच्या बाहेरचं दिलेलं सोनं किंवा घरची जमीन विकायला आधारासाठी लागता कामा नये. आणि त्याची काळजी मात्र मी आयुष्यभर घेईन, हा आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. मगाशी आम्ही दादांच्या घरी बसलो होतो, मस्त गप्पा चालल्या होत्या. गप्पा चालता चालता दादा फोटो द्यायला तयार नाही. मग मी त्याला सांगितलं तू काळजी करू नको, तू कुठल्या ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाच्या नेत्याला सांग, मी फोन लावतो. तेही आमच्याशी जसं तुम्हाला दादा सांगतो त्याप्रमाणे आमचेही जेवढे घरोमध्ये संबंध असतात. आपण स्थानिक लोक उगाच पक्ष करून नाही चालणार. आपल्याला पक्षाच्या कावड्या इलेक्शन पुरतीच व्हायच्या. इतर वेळेस आपण आपल्या या अशा रत्नांचा सत्कार करायचा का याच्यातून अनेक रत्न या गावातून निर्माण होतील, या पंचायतीतून निर्माण होतील. अशा प्रकारच्या रत्नांचा आपण आपल्या मुलांचा, आपल्या घरातल्या माणसाचा, आपल्या गावातल्या माणसाचा सन्मान करायला शिकूया. मी आमच्या अंबाडीला नेहमी सांगत असतो तर नाक्यावर एखादा नेता आला का 5-25 लोक घरी संध्याकाळी बापाला मारतील, आईला मारतील, उपाशी ठेवतील, लाईन लावतात पाया पडायला. म्हटलं पहिल्या आपण आपल्या आई वडिलांची दर्शन घेतलं पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. आपल्या बहिणी, आपल्या भाऊ यांना फसवता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. मग इतर नेत्यांना करावं नमस्कार. तसंच आपल्याला सर्वांना सांगतोय इथे बसलेल्या या माझ्या ताया बसल्या छोट्या, यांनी आजच स्वप्न पाहिलं पाहिजे का उद्याला इथे बसून त्यांचा सत्कार करण्याची संधी त्यांनी मला दिली पाहिजे. कुठलीही अडचण आपल्या शिक्षणामध्ये येणार नाही, हा आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी ते गेले 10 वर्ष झाले जिजाऊ एकदम ठामपणे उभीच आहे. कुठलाही आजार तायांनो अंगावर काढू नका, का आपल्याकडे पैसे नाही म्हणून अंगावर काढू नका. आपल्या सर्वांसाठी आपलं तुमचं स्वतःचं जिजाऊचं शहापूर इथे रुग्णालय का जिथे अगदी पोटातल्या बाळापासून कॅन्सर पर्यंत स्पाईन पासून सर्वच प्रकारच्या ब्रेन पासून सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होतात. याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा हे आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा सांगतो का ज्यांनी संत गाडगे बाबांनी साधा एक गाडगं घेऊन फिरले, परंतु आज जगावर आपल्या देशामध्ये त्यांची पूजा केली जाते. जे चांगलं काम करायला या गावातून आपण 150-200 विद्यार्थी दिले तर निवेदक तुमचंच नाव काढलं जाईल का तुमच्या मुले इथे लायब्ररी आली, तुमच्या मुले अकॅडमी आली आणि या गावातली पंचक्रोशीतली पोरं जशी TDC बँकेत लागली RC पाटलांच्या काळात तशी प्रशासनामध्ये आपल्याला आपली पोरं लागलेली दिसतील, हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.